जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजचा कॉन्टेंट कसा आहे तर तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. तर हा आपले लाडके गणपती बाप्पा येणार आहेत आज. तर आता सकाळी सकाळी उठलो, अंघोळ धुतली, गाडी धुतली आणि आज आपल्यासाठी एवढ्या हॅपीची गोष्ट आहे कारण आपण माझ्या लाईफचा पहिला व्लॉग मीने गणपतींच्या पहिल्या दिवशीच बनवलेला. तर हा आज पण गणपतींचा पहिला दिवस आहे. तर असं समजा आपल्या चॅनलला 1 इयर कंप्लीट झालेत आणि मी ना आता थोडं ट्राय करणार आहे का मागच्या वर्षीसारखा व्लॉग बनवायचा. कारण मला तेवढा होतं का आपण सगळ्यात पहिले ना आपली मखार दाखवलेली. तर चला तुम्हाला आता माझी मखार दाखवतो आपण कशी बनवली आहे. जसं तुम्ही मिनी व्लॉग तर बघितलंच असेल, त्याच्यातलं पण थोडा प्रॉब्लेम झाला, आपला अर्धेच व्लॉग आलं. तरी पण लास्टची एक व्हिडिओ मी पूर्ण बनवून टाकलेली, ती तुम्ही बघितली असेल तर तुम्ही एन्जॉय करू शकता. तर तुम्हाला अगोदर मखार दाखवतो. तर तुम्हाला मखार दाखवण्याच्या अगोदर घरातली पूर्ण लाईटिंग चालू करून घेतो कारण खूप काळोख झालं आहे घरात. तर कोणीच लाईटिंग चालू नाही करत, मजदूर म्हणून ठेवलं आहे मला. 1 2 3 4 5 6 आणि आता सेकंड हा स्विच इकडं. अरे दिसतच अरे काय झाला, सॉरी हा वेगळा स्विच आहे. आपली लाईटिंगची ही आहे, ही लगेच जाईल. लाईटिंग चालू झाली. आता मखार चालू झाली. अजून एक लाईटिंग आहे आपल्याकडे. तर ही फक्त हा इनसाईड केला, ही बघा लेझर. आणि ही आता काय आपली अशी मखार आहे. तर ही तुम्ही पूर्ण बघितली असेल तरी पण मी तुम्हाला एकदा सांगतो. इथे मस्त आपण असा कपडा लावला आहे, इथे एक लाईटिंग आहे, परत ही डॉटची लाईटिंग अशी फिरते आहे. आणि इथे एवढी चांगली विठ्ठलाची ड्रॉइंग काढून त्याच्या मागे अशी एक RGB प्रोफाईल लाईट लावली आहे ना, ती एवढी भारी दिसते आहे ना. आता व्हिडिओमध्ये आपल्या फोनची क्वालिटी नाही म्हणून भारी, तर त्यामुळे एवढी भारी नाही दिसत कारण ही खूप भारी लाईट आहे. आणि परत इथे पण छोटे अशा लाईट आहेत. आणि हा पूर्ण स्ट्रक्चर थर्माकोलचा आहे आणि याच्या खालती पिण्याचे पाईप आहेत त्याचे. जर तुम्ही पूर्ण ब्लॉग ही तुम्हाला माहीत करायची पूर्ण कशी बनवली आहे ते तुम्ही माझे मिनी ब्लॉग बघू शकता. आणि ते पण थोडे अर्धे झाले आहेत, त्यामुळे सॉरी, माझ्या फोनचा काहीतरी इश्यू झाला. तर आता काय नाही, तर आता आपली अशी काही एवढी पूर्ण मखार आहे. तर गाईज आता मी गेलतो वडापाव आणायला कारण येताना पाऊस होता त्यामुळे मला नीट शूट नाही करायला भेटला. तर आता मस्त चाललो आहे आणि इथलं वातावरण बघा तुम्ही, मस्त. आता राईड चालली आहे आपल्या ॲक्टिवावर. आणि इकडे ना पहिले पूर्ण ग्रीनरी होती, आता कंपन्या बांधायला लावलेत त्यामुळे थोडा पूर्ण इथं आता बिल्डिंग्स इन्स्ट्रक्शन काय होईल इकडं आता. तर गाईज आता मी आलो आहे वडापाव वगैरे घेऊन आणि आता इकडं आरतीचं ताट, समया, नारळ वगैरे रेडी करायला लावलं आहे आता सर्व इथं ठेवायला. आणि आता इकडं चालली आहे वडापावची जंगी पार्टी. किती जण आहेत, 1 2 3 4 5 यांची पार्टी झाली आहे. तर आता आम्ही पण वडापाव खाताना दुकानात जातो कारण नंतरचा टाईम नाही भेटणार कारण सकाळपासून 10च होता. तर आता जातो कारण नंतर तसं अर्धे तास करू आपण दुकान बंद, तरी पण आता तेवढा जेवढा आपला प्रॉफिट होईल तेवढा. तर आता खातो आणि चला पटकन जाऊया दुकानात. तर गाईज आता आलो आहे मी दुकानात आणि आता हा आहे आपलं दुकान किराणा स्टोअर. जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर तुम्ही विजिट करू शकता चिखलोली पाडा पियुष किराणा स्टोअर. इकडे भरपूर काही चिप्स वगैरे पूर्ण किराणा स्टोअरचं सामान, कोल्ड्रिंक वगैरे खूप काय भेटतं. तर गाईज आता आलो आहे दुकानातून आता कपडे चेंज करायला. तर इकडं असतील कुठेतरी नवीन कपडा माझा, हा याच्यात आहेत. अरे आता हे काय आहेत आपलं नवीन कपडा दाखवतो तुम्हाला. आता हे असा एक शर्ट आहे, डिझाईनला भारी आहे, आणि एक ट्रॅक पॅन्ट आहे. तर गाईज आता आम्ही निघलो आहे गणपती आणायला. तर आता पप्पा आणि मी इकडे गाडी बाहेर घेऊन आलो गेटाच्या बाहेर, बाकी सर्वजण येत आहेत. ते आले का लगेच निघूया आपण. तर गाईज आता आम्ही सर्व निघलो आहे आता गणपती आणायला. हॅलो. तर आता दर टायमासारखं आपण तिकडेच जाणार जिथे मागच्या टायमाला गेलतो विरोबरला. तर चला जाऊया आता. तर गाईज आता पोचलोय, इकडून घेणार आहे आपण गणपती. पकड पाठ तुझ्यासारखाच तो पाठ आहे पकड. अरे उतर.
कोणता आहे आपला तो बघ. तर हाय आपला हाय आपला गणपती. बोल चल काहीतरी बोल. तू ब्लॉग कधी सुरू करशील? मी ब्लॉग आज सुरू करतो. तिथे गणपती आणलाय ना. हा. गणपती आता पिशवीत टाकलाय. आता 12 वाजता पिशवीत टाकलाय? नाही, पिशवीत नाही टाकलाय, त्याला ढकलाय आता ना. ढकलाय त्याला ना इथे मखरीत बसायचंय आता. आमचा बनवा का? हा. आता मी पण ब्लॉग बनवतो. ओके. Yeah. मोरया मोरया. जय गणपतीचा जय जयकार. लागणार ना आपल्याला. गणपतीचा जय जयकार. उतरू का? फोटो काढायचे. तर आता इथे गणपती बाप्पाला हार घालायला लावलाय. हा परमनंटली गणपती बाप्पा मोरया. सर्वदा योग तुझा तुझे कारणी देह माझा मंगळमूर्ती मोरया. तर चला गाईज आता जेवून घेऊ. इकडे मी पप्पा आणि आमची आई बसली आहे जेवायला. तर चला आता गाईज ब्लॉग एंड करूया. कारण लिटरली आज खूप मोठा ब्लॉग झालाय. मी आज एडिटिंगला बसलेलो तर मी बघितलं 10 मिनिटाचा ब्लॉग आत्ता झालाय. तर मी पुढे कंटिन्यू केला तर खूप मिनिटाचा ब्लॉग येईल. मग ते त्याला एवढी मजा नाही राहणार. आणि मी जेवढा एक्सपेक्ट केला त्याच्याशी थोडा चांगला ब्लॉग झालाय. खूप मेहनत घेतली काय या ब्लॉगला. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.